काय रोहन? हा? काय नाही रे, निवांत सध्या तरी काय नाही. बस बस. बाकी काही नाही तुझ्या लाईफ मध्ये. आता काय करणार ना? आता कसं असतं तुला सांग, हा जशी वेळ असते ना तशी मारून घ्यायची. हळूहळू आपली गाडी ढकलत चाललोय. हा राव, ते तर आहेच. काय करणार? माझं पण तेच चाललंय राव. हो का? सध्या तू जॉब वगैरे काय पाहत होतास ना? चालू आहे माझा. हो. आता एक तात्पुरतं काहीतरी करतोय मी. ओके. अरे वा, हॅलो. अरे वा. काय मित्रा? अरे अरे बाबा, आता आरोचं काय सांगू तुला. हा तो तर आता मोठा साहेब झालाय. आता त्याला आपल्यासोबत थांबायला सुद्धा वेळ नाही. अरे साहेब बेब काय नाही रे. तुम्ही दोघ जण माझ्या बरोबर असला ना, एकदम कॉलेजचा आरव असल्यासारखं वाटतं मला. बस आत्ता बरोबर बोलला. मग ठरलं, आजपासून एक नियम, कुणी कुठेही गेलं तरी पुन्हा आपण याच ठिकाणी भेटायचं. येस. काय बोलणार, खूप छान वाटलं. आज आपण आला, आपण भेटलो, असं म्हणजे गमती जमती होतात तर खूप होत राहा. अरे अरे, काय झालं? एकदम अचानक चेहरा का पडलाय तुझा? हो, तुझा चेहरा का पडलाय? अरे पण मित्रांनो, एक गोष्ट सांगायची राहिली. काय रे? काय असं? गोष्ट तशी चांगली पण म्हणता येईल आणि वाईट पण म्हणावं लागेल. अरे माझं परदेशात सिलेक्शन झालं. एवढंच ना? अरे एवढं गोड बातमी आहे यार. कॉंग्रॅच्युलेशन, परदेशात सिलेक्शन झालं. बघ, मी म्हटलं होतं का नाही, तसं नाही रे. साहेबासारखं आहे तर साहेबच झाला की नाही. तसं नाही रे. मग? तुम्ही माझे जीवलग मित्र आहे. तुमच्याशिवाय मला तिकडे राहावं लागणार, म्हणून मी काळजी करत होतो. म्हणजे आता आमचं काय? तुम्ही तर माझ्या जीवलगच आहेत रे, खास आहेत. तुम्ही परदेशात असलो ना तरी तुम्ही माझ्या सोबतच आहात. हे बरोबर बोलला. पण आता परदेशात जायच्या अगोदर एक पार्टी तर झालीच पाहिजे राव. पार्टी देणार ना, तुम्ही माझ्या एवढे खास मित्र आहेत ना. येस येस येस. Yes, yes. ठीक आहे, चला तर मग पार्टीला. चला. अशी पार्टी आम्हाला दर महिन्याला मिळाली पाहिजे. ते तर आहे, पण काही म्हण, खूप छान पार्टी झाली. आठवणीत राहिली ही पार्टी, मस्त आहे की नाही? मस्त. अरे रोहन, तुम्हाला आपली पहिली भेट आठवते का रे? पहिली भेट आठवते ना, तू माझी बाईक चोरली होतीस. हे काय हा? असं काय नाही, मी तुझी बाईक उधार घेतली होती मात्र. आणि पेट्रोल कुणी भरायचं विसरलास? पण आरव, तू असं समजू नकोस की तो गेल्यावर आम्ही तुझी वाट बघू. का? काय आलं? आता याला काय झालं अचानक? अरे मित्रांनो, हा. खूप उशीर झालाय, मला पण परदेशात जायचंय, जरा आवरावं लागेल. चल निघतो. रोहन, त्याला पण आता आवरायचंय, त्याला पण जायचं आता. पण तुझा का चेहरा पडला? काही नाही रे, नंतर सांगतो मी तुला. चालेल, ठीक आहे, भेटूयात मग. चला. चलो बाय. बस रोहन, मगाशी पण मी पाहिलं, आरो जाताना तुझा चेहरा पडला होता, तू आत्ताही तुझा चेहरा पडलाय, अगदी एकदम शांत शांत झालाय. काय काय कारण काय? मी तुला सांगतो, पण तू आरवला काही सांगू नकोस, का? कारण मला एक गंभीर आजार आहे. काय म्हणतो? कसला आजार? डॉक्टरांनी
जास्त वेळ सांगितला नाहीये मला. आणि हे तू आत्ता सांगतोयस? तू हे आरोला सांगितलंय का? नाही, पण मी का? आरवला सांगितलेलं नाहीये. अरे पण का? अरे त्याचं स्वप्न आहे ना परदेशात जायचं. माझ्यामुळे त्याचं स्वप्न थांबायला नकोय. बरोबर बोलतोयस मित्रा. काळजी करू नकोस. आरोला या गोष्टीची काही कल्पना सुद्धा कळणार नाही. हे मागं करायला चला. अरे काय नाही करायचं. अरे काय झालं? काय झालं? नाही काय नाही असंच. अरे बघा, आता आहे ना तुमचं त्याच्यात चाललोय, तर मी परत आलो ना आपल्या तिघांची भेट ह्याच ठिकाणी होईल. हो हा नाही नक्की नक्की. आणि तू माझं मला सांगू अरे मग तुला काहीतरी सांगायचं. समीर नको. मैत्री म्हणजे रोज जवळ असणं असं नाही. मैत्री म्हणजे दूर गेल्यावरही मनात तसंच जवळ असणं, यालाच मैत्री म्हणतात.